हॅलो नमस्कार सर्वांना, हर हर महादेव। श्रावण महिन्यात महादेवांच्यावर आपण कोणकोणती फुलं पानं चढवावीत किंवा महादेवांना कोणती फुलं पानं अतिशय प्रिय आहे आणि कोणती फुलं महादेवांच्यावर नाही चढवावी, आज याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, श्रावण महिन्यात शिवलिंगावर खूप काही चढवण्यापेक्षा महादेवांना अतिप्रिय काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी फुलं पानं फळं दाखवली आहेत ना, ती फक्त श्रावण महिन्यात नाही, कधी पण तुम्ही महादेवांच्यावर हीच फुलं पानं चढवावीत, कारण महादेवांना या वस्तू खूपच प्रिय आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते धतुऱ्याचं फूल। हे धतुऱ्याचं फूल तुम्हाला सहजपणे कोठेही मिळेल। तर याच्यामध्येही दोन प्रकार असतात, हलक्या निळ्या रंगाची धतुऱ्याची फुलं आणि पांढऱ्या रंगाची धतुऱ्याची फुलं। तर इथं मी घेतली आहे पांढऱ्या रंगाची धतुऱ्याची फुलं, कारण महादेवांना पांढऱ्या रंगाची कोणतीही वस्तू अतिशय प्रिय असते आणि शिव महापुराणातही पांढऱ्या रंगाच्या धतुऱ्याच्या फुलाचंच वर्णन केलं आहे। त्याच्यानंतर हा आहे धतुरा। तर श्रावण महिन्यात एक धतुरा तुम्ही शिवलिंगावर जरूर चढवावा, कारण महादेवांना धतुरा खूपच प्रिय आहे आणि धतुराच्या फुलातूनच हा धतुऱ्याचं फळ निर्माण होतं। त्याच्यानंतर इथं मी घेतली आहेत शमीची पानं। तर शमीची फुलंही असतात, पण फुल मला मिळालं नाही। तुम्हाला मिळालं तर तुम्ही शिवलिंगावर शमीचं फुल जरूर चढवावं। तर हे सर्व मी तुम्हाला असंच नाही सांगत, तर तुम्ही शिव महापुराणात पाहू शकता, शिव महापुराण वाचू शकता, त्यात तुम्हाला समजेल की महादेवांना कोणकोणती फुलं पानं फळं प्रिय आहे। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते अपराजिता फुल। तर हे फुल निळ्या रंगाचं असतं, याला शंखपुष्पी फुल ही म्हणतात। यामध्ये दोन रंगाची अपराजिता फुलं असतात, एक निळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची। तर इथं मी पांढऱ्या रंगाची ही अपराजिता फुलं घेतली आहेत आणि ही फुलं महादेवांना खूपच प्रिय आहेत। तुम्हाला श्रावण महिन्यात ही फुलं मिळाली तर तुम्ही शिवलिंगावर जरूर ही फुलं चढवावी। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना, त्याला क्लिक करा। त्याच्या बाजूला तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, त्यालाही क्लिक करा। त्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना, सर्वात आधी तुम्हाला कळेल। तर आता आपण पाहूया महादेवांना आवडतं अजून एक फूल, याला आकड्याचं फूल म्हणतात किंवा रुईचं फूल ही म्हणतात। यामध्ये ही दोन रंगाची फुलं असतात, एक निळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची। पण महादेवांना कधीही आपण पांढऱ्या रंगाची रुईची फुलंच चढवावीत, कारण महादेवांना श्वेत पुष्प खूपच प्रिय असतात। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते पारिजातक फूल। तर हे पारिजातक फूल पांढरं असतं, याचा दांडा केसरी रंगाचा असतो आणि शिव महापुराणात या फुलाचंही वर्णन केलं आहे, जे महादेवांना खूपच प्रिय आहे। तर मित्रांनो, श्रावण महिन्यात शिवलिंगाची पूजा घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कशी करायची यावरही व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तर आता तुम्ही पाहत आहात महादेवांना अतिशय प्रिय असणारं बेलाचं पान। तर मित्रांनो, यातील कोणतीही एक वस्तू तुम्हाला नाही मिळाली तर चालेल, पण महादेवांना श्रावण महिन्यात तुम्ही एक बेलाचं पान जरूर चढवावं। तर कधीही आपण शिवलिंगावर खूप सारी बेलपत्री चढवण्यापेक्षा एक बेलपत्री चढवली तरी ती बेलपत्री पूर्ण असावी, ती बेलपत्री कुठून तुटलेली फाटलेली नसावी, कारण महादेवांना खंडित वस्तू अजिबात प्रिय नाही। आणि हा आहे पिवळा कनेर। तर पिवळा कनेर ही महादेवांना खूपच प्रिय आहे। याच्यामध्ये तीन रंगाची कनेरीची फुलं असतात, एक पांढरी, एक केसरी आणि एक पिवळी। तर महादेवांना कधीही आपण पिवळ्या कनेरीची फुलं चढवावी। तर ही होती महादेवांना प्रिय असणारी पानं, फुलं, फळं। तर आता मी तुम्हाला दाखवते की महादेवांना कोणतं फुल नाही चढवायचं, आणि ही आहेत केतकीची फुलं, जी आपण चुकून ही शिवलिंगावर कधीही नाही चढवावी। तर तुम्ही म्हणाल ही फुलं का नाही चढवतात, तर शिव महापुराणात या फुलाचं वर्णन केलं आहे। आपण एक जरी केतकीचं फुल शिवलिंगावर चढवलं तर आपल्याला 1000 गोहत्येचा दोष लागतो, म्हणून आपण चुकूनही हे फुल शिवलिंगावर नाही चढवावं। केतकीची फुलं ही दोन प्रकारची असतात, एक पांढरा केतकी आणि एक गुलाबी केतकी। तर यातील कोणतंही फुल आपण महादेवांच्यावर नाही चढवायचं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। आवडला तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव।